भाजपचे खंदे समर्थक शीतलकुमार पटेल यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश। नंदुरबार लोकसेवा न्यूज 24 तास। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज नंदुरबार तालुक्यातील पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी आणि ग्रामस्थांनी भाजपला सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। या कार्यक्रमात भाजपचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शीतलकुमार पटेल यांच्यासह पातोंडा, जांभोली, करजकोपा, कोळदे, शिंदे, लहान शहादा, खोडसगाव आणि पळाशी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान आमदार रघुवंशी म्हणाले की शिवसेना ही सर्वसामान्य माणसाची, शेतकरी आणि कामगार वर्गाची पक्षसंस्था आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास वाढत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट नंदुरबार जिल्ह्यात भक्कम ताकद दाखवेल। राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून आता मोर्चेबांधणीला प्रत्यक्ष वेग आला आहे। या प्रवेश सोहळ्यावेळी माजी नगरसेवक किरण रघुवंशी, रवींद्र पवार, अतुल पाटील, भरत पटेल, राजू पटेल, श्रीराम पटेल, हिरालाल पटेल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रवेशामुळे नंदुरबार तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली असून शिवसेनेचा शिंदे गट आता अधिक बळकट झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। पाहत रहा लोकसेवा न्यूज 24 तास, सामान्य जनतेचा आवाज।